नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। 240 करोड़ रुपए की लागत से दीक्षाभूमि परिसर में सौंदर्यीकरण का और नवीनीकरण का काम जारी है। इसी के साथ वहां अंडरग्राउंड पार्किंग का काम चल रहा था। इसी के विरोध में सोमवार को बड़ी संख्या में अंबेडकर अनुयायी दीक्षाभूमि पहुंचे और आंदोलन शुरू किया। आंदोलन धीरे धीरे हिंसक हो गया। वहीं महाराष्ट्र विधानसभा में विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने दीक्षाभूमि के सौंदर्यीकरण पर विरोध जताया है। उन्होंने कहा कि जनता को बताए बगैर यह सौंदर्यीकरण का काम शुरू किया गया। उन्होंने ये भी कहा है कि ये पैसा कमाने का नया व्यवसाय कर रहे हैं। आज इथे भेट देऊन बघितला आहे। खरं तर हा प्रकल्प कसा सुरू झाला, जिथे बाजूला एवढा मोठा बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, एवढा मोठा बाबासाहेबांनी दीक्षा दिलेलं एवढा मोठा स्तूप आहे आणि त्याला वारंवार आपण दुरुस्त करून त्या स्तूपाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची नेहमी सर्व आंबेडकरी जनता काळजी घेत असते, कारण ते इतकं मोठं श्रद्धास्थान आहे। आणि अशा वेळेस अशी हे कुठलेही कामं करत असताना जनतेचा विचार व्हायला पाहिजे, जनतेच्या भावनाचा विचार व्हायला पाहिजे। समितीने ते का म्हणून दिलं, कारण इथे ज्यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव असेल, दीक्षा भूमीमध्ये होणारे कार्यक्रम असतील, त्यावेळेस आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येने इथे येते। त्यावेळेस ते थांबणार कुठे? अख्खा ग्राउंड डिस्टर्ब करून टाकला आहे आणि या स्ट्रक्चरमुळे उद्या जर स्तूपाला तडा गेले तर मग काय, कोण जबाबदार? हे केवळ पैसे कमवण्याचा हा नवीन धंदा इथे मला दिसतो आहे। कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता अशा प्रकारचा हे जे काम आहे, आज सकाळपासूनच आमचे भाऊ प्रकाश भाऊ या ठिकाणी, प्रकाश भाऊ गजबे या ठिकाणी आहेत। मी त्यांच्याशी चर्चा केली, अनेकांशी चर्चा केली, त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे। आता शासनाने हे स्थगिती नाही, हे रद्द करा आणि हे लेवल करून द्या परत। समितीने घेतलेला निर्णय जनतेला मान्य नसेल तर समिती काय म्हणजे काही वरतून टपकलेली नाही आहे समितीचं सगळं ऐकायला, आणि त्यामध्ये जनतेच्या उद्रेकाचा विचार करून हे सगळं थांबवलं पाहिजे। मी उद्या सभागृहात मागणी करणार आहे आणि तुम्हाला जागा, अतिरिक्त जागा पुन्हा कृषीची आहे, ते 4-5 एकर जागा सातत्यानं ती मागणी आहे दीक्षाभूमीसाठी आमची मागणी, आणि ही सगळ्या समाजाची मागणी आहे, आंबेडकरी जनतेची मागणी आहे। आणि ती जागा लवकरात लवकर मिळवून दिली तर तिकडे काय करायचं आहे, पार्किंग करता येईल 4 एकर जागेमध्ये आणि हा ग्राउंड जशा तसा कामात आणता येईल। मी उद्या सभागृहामध्ये मागणी करणार आहे की जे करा, डिस्मेंटल करा, गड्डा बुजवून द्या, तिथे करायचं आहे तर सौंदर्यीकरण करून एक गार्डन करा आणि हे काम त्वरित थांबवा म्हणून मागणी करणार आहे। मी आपल्या सगळ्यांना सांगतो या माध्यमातून, जर हे 15 दिवसात जर झालं नाही तर मी आंबेडकरी जनतेला आणि प्रकाश भाऊ गजबे इथं सकाळपासून आहे, आम्ही उपस्थित राहू आणि जनतेच्या भावनाचा विचार करून जनता JCB आणून हे बुजवेल त्याला सरकार काही करू शकणार नाही। ती सुद्धा काम जनता करेल, कायदा हातात घेईल। ती पाळी सरकारने आणू नये आणि ते त्वरित त्याच्यावर स्थगित केली, ते रद्द करावं आणि तो लेवल करून द्यावा